चला आज ऐकूया एक खूप जुनी आणि महत्वाची गोष्ट, जी स्वतः गौतम बुद्धांनी सांगितली होती. ही गोष्ट आहे प्रचंड इच्छाशक्तीची, सत्तेची आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या सत्याचा शोध घेण्याची. ही कथा आपल्याला सुरुवातीलाच एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. कधी विचार केलाय की सगळ्यात मोठा विजय हा काहीतरी मिळवण्यात नाही, तर मिळवलेलं सगळं काही सोडून देण्यात असू शकतो? तर राजा महाजनाच्या आयुष्याची हीच कहाणी आहे, 2 प्रवासांची. आणि हे दोन्ही प्रवास एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एक प्रवास आहे सिंहासनाकडे सत्ता मिळवण्यासाठीचा, आणि दुसरा आहे त्याच सिंहासनापासून दूर स्वातंत्र्याच्या शोधातला. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रवासापासून. हा प्रवास आहे जिंकण्याच्या अदम्य इच्छाशक्तीचा, प्रचंड संघर्षाचा आणि आपलं हरलेलं राज्य परत मिळवण्याच्या ध्यासाचा. तर महाजनकाची गोष्ट सुरू होते एका मोठ्या दुर्दैवी घटनेनं. त्याच्या वडिलांची हत्या होते आणि त्याच्या घरोबद आईला, बिचारीला, राज्य सोडून पळून जावं लागतं. एका दुसऱ्या शहरात एका ब्राह्मणाच्या घरी तो लहानाचा मोठा होतो आणि 16 वर्षांचा झाल्यावर ठरवतो की काहीही करून आपल्या वडिलांचं राज्य परत मिळवायचंय. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याचं जहाज बुडतं आणि तो एकटाच त्या अथांग समुद्रात फेकला जातो. विचार करा, तब्बल 7 दिवस, न खायला, न प्यायला, न किनाऱ्याचा पत्ता, फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रयत्नांच्या जोरावर तो जगतो. आणि अशा वेळी जेव्हा सगळी आशा संपलेली असते, तेव्हा त्याच्या समोर येते समुद्रदेवता मणिमेखला. ती जणू काही निराशेचाच आवाज होती, जी त्याला सांगत होती की तुझे हे सगळे प्रयत्न फुकट आहेत, तू मरणार आहेस. पण महाजनक तो काही सामान्य माणूस नव्हता. तो हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो म्हणतो, प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करत राहणार. प्रयत्न करून मरण आलं तरी चालेल, पण प्रयत्न न केल्याची खंत मला नको. त्याच्या या अविश्वसनीय जिद्दीपुढे देवतेलाही झुकावं लागतं आणि ती त्याला वाचवते. तो मिथिला नगरीत पोहोचतो खरा, पण खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती. राजा बनण्यासाठी त्याला एकापेक्षा एक कठीण परीक्षा द्याव्या लागतात. आणि हो, तो या सगळ्या परीक्षांमध्ये यशस्वी होतो. अखेर राजा बनतो आणि मग अभिमानाने सांगतो की बघा, शहाण्या माणसाने कधीच हार मानू नये. योग्य प्रयत्न केले तर जे हवं ते मिळतंच. हा होता त्याच्या पहिल्या प्रवासाचा विजय. आतापर्यंतची गोष्ट होती मिळवण्याची, पण आता कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. आता सुरू होतो दुसरा प्रवास, मिळवण्याचा नाही तर सोडून देण्याचा. राजा महाजनक तब्बल 7000 वर्ष राज्य करतो, यशस्वीपणे, न्यायाने, एक आदर्श राजा म्हणून. आणि मग एक दिवस बागेत फिरता फिरता असं काहीतरी घडतं की सगळंच बदलून जातं. त्याला दिसतात 2 आंब्याची झाडं. एक फळांनी इतकं लगडलेलं होतं की लोकांनी फळांच्या लोभापायी त्याच्या फांद्या तोडल्या होत्या, त्याला जखमी केलं होतं. आणि दुसरं, ज्याला फळच नव्हती, ते मात्र शांत, सुरक्षित आणि पूर्णपणे अबाधित होतं. आणि त्या क्षणी राजाला एक मोठा साक्षात्कार होतो की ज्या गोष्टी आपल्याकडे असतात त्याच आपल्या दुःखाचं कारण बनतात. आणि मग तो निर्णय घेतो त्यागाचा. हा त्याग म्हणजे फक्त राज्य किंवा वस्तू सोडणं नव्हतं. त्याच्यासाठी खऱ्या आंतरिक शांतीकडे जाण्याचा तो एकमेव रस्ता होता. मग काय, राजा बनतो संन्यासी आणि निघतो एका नव्या प्रवासाला. आणि याच प्रवासात त्याला जीवनाचे खरे धडे मिळतात. एकदा राणी सिविली धावत येते, सांगते, महाराज, आपली मिथिला नगरी जळते. पण राजाचं उत्तर ऐकून ती थक्कच होते. तो शांतपणे म्हणतो, मिथिला जळत असेल, पण त्यात माझं काहीही जळत नाही. ही होती त्यागाची ताकद. पुढे जाताना त्याला एका लहान मुलीकडून एक मोठा धडा मिळतो. ती त्याला दाखवते की हातात 2 बांगड्या असल्या की त्या एकमेकांवर आपटून आवाज करतात, पण एकच बांगडी असेल तर ती शांत राहते. म्हणजे खरा आनंद आणि शांती ही एकांतात आहे. त्यानंतर तो एका बाण बनवणाऱ्या कारागिराला पाहतो. बाण सरळ आहे की नाही हे पाहण्यासाठी तो एक डोळा बंद करतो. म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासाठी तो बाकीच्या गोष्टी नजरेआड करतो. यातून राजाला कळतं की खरं ज्ञान मिळवण्यासाठी लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर कराव्या लागतात. आणि आता वेळ येते अंतिम त्यागाची. आपल्या भूतकाळातल्या प्रत्येक नात्यातून, प्रत्येक बंधनातून स्वतःला पूर्णपणे मुक्त करण्याची. राणी सिवली त्याचा पिच्छा सोडत नाही. तेव्हा तो तिला एका गवताचं उदाहरण देतो, मुंज गवताचं. तो म्हणतो की जसं मुळासकट उपटलेलं गवत परत जोडता येत नाही, तसंच आता आपलं नातं आहे. तो आता पूर्णपणे वेगळा झाला आहे. आणि शेवटी राजा जातो त्या घनदाट जंगलात आणि त्याला ती शांती मिळते जी त्याला 7000 वर्षांचं राज्य आणि वैभवसुद्धा देऊ शकलं नव्हतं. हाच होता त्याचा खरा विजय, त्याच्या दुसऱ्या प्रवासाचा शेवट.
पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. शेवटी बुद्ध एक खूप मोठं रहस्य सांगतात. ते म्हणतात की तो राजा महाजनक दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द तेच होते त्यांच्या एका पूर्वजन्मात. म्हणजे ही गोष्ट फक्त एक गोष्ट नव्हती, तर ती खुद्द बुद्धांच्याच महान त्यागाचं, महाभिनिष्क्रमणाचं एक प्रतीक होती. महाजनकाची ही गोष्ट ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, कोणतं पद आहे किंवा कोणतं नातं आहे ज्याला आपण धरून ठेवलंय आणि कदाचित त्यानेच आपल्याला धरून ठेवलंय? यावर विचार करण्यासारखं आहे, नाही का?